हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे. आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण ॲक्टिव्हिटी शीट नंबर 20ला सुरुवात करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आपण यामध्ये मिनरल्स आणि ओर्स, फ्युल्स, फॉरेस्ट आणि मिनरल्स अँड ओर्स, फ्यूल, फॉरेस्ट रिसोर्सेस याबद्दल शिकणार आहोत. तर तुम्ही स्टँडर्ड 7च्या चॅप्टर नंबर 16मधून नॅचरल रिसोर्सेसमधून तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. तुम्हाला एक्सप्लेन द युजेस ऑफ नॅचरल रिसोर्सेस बाय क्लासिफाईंग देम. आपल्याला इथे नॅचरल रिसोर्सेसचे युजेस शिकायचे आहेत. तर चला सुरुवात करूया. नॅचरल रिसोर्सेस इन द अर्थ्स क्रस्ट. तर बघा, नॅचरल रिसोर्सेस अर्थ क्रस्टमध्ये आहेत. रिसोर्सेस इन द अर्थचे जे अर्थवर प्रेझेंट असणारे जे म्हणजे अर्थवर आपण माती वगैरे असते अर्थवर, बट त्या ज्या मातीमध्ये आहेत काही म्हणजे आपल्या जमिनीमध्ये आपल्याला काय भेटतात, काही मिनरल्स असतात, काही ओर्स पण भेटतात, काही मिनरल ऑइल पण भेटतात. समजा फॉर एक्झाम्पल आपण फ्यूल बघतो किंवा पेट्रोल बघतो, तर ते आपल्याला कुठून भेटतात, त्यांच्या खाणी असतात, तर तिथून भेटतात ते. म्हणजेच काय, हे जे अर्थ रिसोर्सेस आहेत हे अर्थ क्रस्टवर, अर्थची जी क्रस्ट आहे यामध्ये इन्क्लूड येते मिनरल्स, ओर्स, मिनरल ऑइल अँड अदर फ्युल्स ऑल्सो, रॉक्स, वॉटर, एलिमेंट्स एक्सेट्रा. ओके. तर बघा, मिनरल अँड ओर्स. तर आता आपण मिनरल अँड ओर्स शिकूया. द रॉक ऑन द अर्थ आर मेनली मेड ऑफ मिनरल्स. जी रॉक आहे अर्थवर, म्हणजे रॉक कोणती आपण म्हणतो, वाळू वगैरे, तर जी रॉक्स आहे ती अर्थवरची, तर ती मेनली कशापासून तयार झालेली आहे, मिनरल्सपासून तयार झालेली आहे. दीज मिनरल्स कॅन बी ऑप्टेन बाय मायनिंग. आणि हे जे मिनरल्स आहेत ते कशाने, मायनिंगने ऑप्टेन होतात. म्हणजेच खाणीपासून, म्हणजे मायनिंग म्हणजेच खाण. आपल्याला कशापासून कुठून भेटतात हे मिनरल्स, खाणींमधून भेटतात. अ मेजॉरिटी ऑफ द मेटल्स ऑकर इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड्स. आता जे मेटल्स जे आहेत ते कसे इन द फॉर्म ऑफ कंपाऊंडमध्ये भेटतात. आपल्याला जे मेटल्स जे आहेत ते आपल्याला कंपाऊंडमध्ये भेटतात. मिनरल्स दॅट कंटेन अ हाय प्रपोर्शन ऑफ मेटल कॉल्ड ॲज ओर्स. जे मिनरल्स आपल्याला हाय प्रपोर्शनमध्ये भेटतात तर त्यांना काय म्हटलं जातं, ओर्स म्हटलं जातं. हाय प्रपोर्शन ऑफ मेटलमध्ये आपल्याला जे मिनरल्स भेटले जातात त्यांना ओर्स म्हणतो आपण. इट इज इकॉनॉमिकल टू ऑप्टेन मेटल्स फ्रॉम ओर्स. आणि हे इकॉनॉमिकली म्हणजेच कसं, म्हणजे एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे हे. सो इट इज इकॉनॉमिकल टू ऑप्टेन मेटल्स फ्रॉम ओर्स. आणि आपण इकॉनॉमिकली काय करू शकतो, ओर्सपासून आपण मेटल ऑप्टेन करू शकतो. ओके. तर बघा, पुढे आहे हाऊ आर मिनरल्स फॉर्म. आता मिनरल्स कसे तयार होतात ते आपण बघूया. मिनरल्स आर फॉर्म फ्रॉम द मॅग्मा इन द अर्थ क्रस्ट. तर बघा, मग्मा मीन्स एक अग्निजन्य पदार्थ आहे. एकदम असे तापलेले वगैरे असतात, एकदम आगीतून निघल्यासारखे जे असतात काही. तर मिनरल्स आर फॉर्म फ्रॉम द मग्मा इन द अर्थ क्रस्ट. अर्थ क्रस्टमध्ये जे मग्मा असतं किंवा लावा असतो, फ्रॉम द इरप्शन्स ऑफ व्होल्कॅनोज. म्हणजे आपल्याला इथे म्हणजे आपल्या काही ठिकाणी काय होतात, लावा निघतो, जमिनीतून बाहेर निघतो, ती जी उष्णता असते, आग निघते, ती त्याला म्हणतात लावा. मग त्यापासून काय आपल्याला मिनरल्स पण भेटले जातात, मग्मापासून आणि कशापासून, लावा, फ्रॉम द इरप्शन्स ऑफ व्होल्कॅनोज. वेन दे कूल, ज्यावेळेस ते थंड होतात, गेट ट्रान्सफॉर्म्ड इन टू द क्रिस्टल्स. आणि ते काय होतात, क्रिस्टल्समध्ये, म्हणजे ते क्रिस्टल्स होतात ना. आपण एखादं समजा काही सोनं वगैरे असेल आपण घेतलं आणि ते जर आपण हीट केलं आणि ते मेल्ट होऊन जातं, पण ज्यावेळेस आपण ते थंड झाल्यावर बघतो तर ते ॲज इट इज तसंच, म्हणजे ते क्रिस्टल्स फॉर्ममध्ये असतं. तर त्याचप्रमाणे इथे पण सांगितलं आहे त्यांनी, मिनरल्स आर फॉर्म्ड वेन सॉलिड क्रिस्टल्स रिमेन बिहाइंड आफ्टर द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन्स. तर बघा, मिनरल्स आर फॉर्म्ड, मिनरल्स केव्हा फॉर्म होतात, वेन द सॉलिड क्रिस्टल्स रिमेन बिहाइंड आफ्टर द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन्स. म्हणजे इव्हॅपोरेशन्स त्यांच्यामध्ये झाल्यानंतर ते जे रिमेनिंग जे क्रिस्टल्स असतात त्यांच्यापासून मिनरल्स आपल्याला भेटतात. पुढे आहे नॉन मेटल्स, मिनरल्स आणि मेटल्स. तर त्यांनी दाखवलेले आहे नॉन मेटल्स कोणते आहेत. तर बघा, मायका, सल्फर, जिप्सियम, पोटॅश, ग्राफाईट, डायमंड, फेल्डस्पार. त्यानंतर मिनरल्स कोणते आहेत, आयर्न, गोल्ड, सिल्वर, टीन, बॉक्साईट, मॅग्नीज, प्लॅटिनम, टंगस्टन. आणि मेटल कोणते आहेत, कोल, मिनरल ऑइल, नॅचरल गॅस. त्यानंतर त्यांनी इथे काही पिक्चर्स दाखवलेले आहेत. बघा, मॅग्नेटाईटचं पिक्चर दाखवलेला आहे, तो असा असतो मॅग्नेटाईट. मायका असा असतो. त्यानंतर जिप्सम असा असतो, व्हाईटिश, म्हणजे हे क्रिस्टल्स टाईप असतात हे. त्यानंतर डायमंड हा आपल्याला असा भेटतो. त्यानंतर बघूया आता आपण फ्यूल. तर फ्यूल, व्हेरियस सबस्टन्सेस आर यूज्ड इन डे टू डे लाईफ
फॉर जनरेटिंग एनर्जी. व्हेरियस सबस्टन्सेस आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो एनर्जी जनरेट करण्यासाठी. दिस सबस्टन्सेस कॉल्ड ॲज फ्युल्स, आणि त्यालाच फ्युल्स म्हटलं जातं. फ्युल्स आर फाउंड इन द सॉलिड, लिक्विड ऑर गॅसियस स्टेट, आणि हे आपल्याला सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेटमध्ये उपलब्ध होतात. तर कोल बघू आपण आता. Millions of years ago, forest got buried underground as a result of certain natural events. Layers of soil kept getting deposited over them. The very high pressure from above and the heat from the earth's interior slowly transformed the buried plants into the fuel. Coal was thus formed from the remains of those plants. That is why coal is said to be a fossil fuel. Coal is found in mines. Peat, lignite means brown coal, bituminous coal and anthracite are the various types of coals. Anthracite is the coal of the highest grade. तर बघा त्यांनी सांगितलं आहे millions of years ago forest got buried means what. तर बघा आपण काय बघितलं आता, ते काय झाले, बरीड झाले. बरीड म्हणजेच काय, तर मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो काही जे जंगलं होते ते काय गेले, जमिनीखाली दबले गेले, बुजून गेले ते जमिनीखाली. तर त्यामुळे काय झालं, नॅचरल लेअर ऑफ सॉईल केप्ट गेटिंग डिपॉझिटेड ओव्हर देम, आणि त्यांच्यावर काय झाली, ती जी माती आहे ती कशी, त्या मातीने काय केले, ते बुजून गेले ते जे जंगल आहेत ते. द व्हेरी हाय प्रेशर फ्रॉम द अबव, म्हणजे वरचा प्रेशर हाय होता, म्हणजे मातीचा लेअर जे असतात, तर त्याच्या हाय प्रेशरने आणि इंटेरियर म्हणजे अर्थमध्ये इंटेरियर हीट असते, तर त्या हीटमुळे स्लोली ट्रान्सफॉर्म, आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये झालं, त्या बरीड प्लांट्सचं, ज्या बुजून गेलेले प्लांट्स त्यांचं फ्युअलमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं. आणि कोल वॉज द फॉर्म फ्रॉम द रिमेन्स ऑफ दोज प्लांट्स, आणि त्याच प्लांट्सपासून पण आपल्याला काय भेटले, कोल म्हणजेच काय, कोळशाच्या खाणी भेटतात आपल्याला. मग त्या ह्याच खाणी आहेत जे दबून गेलेले फॉरेस्ट आहेत त्यांच्या. दॅट इज वाय कोल इज सेड टू बी अ फॉसिल फ्यूल, आणि म्हणून आपण कोललाच फॉसिल फ्यूल पण म्हणतो. कोल इज फाउंड इन माइन्स. कोल आपल्याला माइन्समध्ये भेटतात, खाणींमध्ये भेटतात कोल आपल्याला. कोल इज फाउंड इन माइन्स. त्यानंतर पीट, लिग्नाईट मीन्स ब्राऊन कोल. आता त्यांनी आपल्याला कोलचे व्हेरियस टाईप्स सांगितलेले आहेत, पीट, लिग्नाईट, त्यानंतर बिट्युमिनस, त्यानंतर कोल, त्यानंतर अँथ्रासाईट आर व्हेरियस टाईप्स ऑफ कोल्स, अँड अँथ्रासाईट इज द कोल ऑफ द हायेस्ट ग्रेड. आणि अँथ्रासाईटची जास्त प्रमाणात आपल्याला कोल बघायला भेटतात. त्यानंतर मिनरल ऑइल. तर बघा मिनरल ऑइलचं बघूया आपण आता. मिनरल ऑइल इज द लिक्विड फ्यूल फॉर्म्ड बाय द डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्सेस बरीड अंडरग्राउंड. तर बघा मिनरल ऑइल पण काय आहे, जे डिकम्पोजिशन मीन्स ऑइल इज द लिक्विड फ्यूल. हे जे आहे मिनरल ऑइल ते लिक्विड फ्यूल आहे, आणि ते ऑर्गॅनिक काही सबस्टन्सेस आहेत किंवा खाली गेलेले आहेत, म्हणजे काही ज्वालामुखी वगैरे होतात, तर काय होतात, काही मोठे जंगलं असतात ते काय जातात, दबून जातात, आणि त्याच्यावर मातीच्या लेअर येतात. मग ते बरीड प्लांट्स म्हणजेच काय बुजलेले जे आहेत, मग त्यांचं डिकम्पोजिशन, काही जे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस पण गेलेले असतात खाली, तर त्यांचं डिकम्पोजिशनपासून काय होतं, आपल्याला मिनरल ऑइल भेटतं. तर मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो बॉडीज ऑफ डेड सी म्हणजेच काही जे लिव्हिंग जे आहेत, तर त्यांच्या ज्या बॉडीज आहेत ऑर्गॅनिझम सँक टू दी बॉटम ऑफ द सी, आणि सीच्या काय बॉटमला काही ज्या बॉडीज आहेत डेड सी, तर त्या, आणि त्यानंतर सॉईलची आणि सँडची जी लेअर आहे त्यांच्यावर जमा झाली. ड्यू टू हाय प्रेशर अँड टेम्परेचर द रिमेन्स ऑफ द डेड ऑर्गॅनिझम्स वेअर ट्रान्सफॉर्म्ड इन टू द मिनरल ऑइल. तर आपण जसं वरती बघितलं होतं, आपण जे हे बघितले कोलच बघितले आपण, ते कशामुळे झाले, फॉरेस्ट काय झाले, बरीड झाले खाली, त्याच्यामुळं इंटरनल म्हणजे अर्थची इंटरनल जी हीट आहे त्यांची मिळून काय झालं तिथे, आणि वरचा जो प्रेशर आहे त्याच्यामुळे काय झालं, कोल भेटले आपल्याला. तर हे पण तसंच झालं, याच्यावर लेअर ऑफ सॉईल आणि सँड यांची कलेक्ट झाली, लेअर झाली, आणि त्या प्रेशरमुळे आणि टेम्परेचरमुळे काय झालं, ते जे डेड ऑर्गॅनिझम्स आहे त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन मिनरल ऑइलमध्ये झालं. तर बघा पेट्रोलियम इज अ मिक्सचर ऑफ मेनी कंपोनंट्स. पेट्रोलियम हे मेनी कंपाऊंड्सचं मिक्सचर आहे, मेनली ऑफ द हायड्रोकार्बन टाईप. ओके, सो इट ऑल्सो कंटेन्स कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर, आणि ते ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फरचे कंपाऊंड कंटेन्स करतं. त्यानंतर पेट्रोलियम इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू वेल्स. ओके, ऑइल वेल्स म्हणजेच काय, विहिरी असतात काही, आपण विहिरी म्हणतो ना,
पेट्रोलच्या विहिरी वगैरे असतात, काही फ्युल्सच्या विहिरी असतात. सो पेट्रोलियम तिथूनच आपण एक्स्ट्रॅक्ट करतो अँड रिफाईंड करतो, त्याचं रिफाईंड केलं जातं बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन टू सेपरेट अदर कंपोनंट्स. काही जे मीन्स अनप्युअर्ड जे आहेत कंपोनंट्स ते काय केले जातात, रिमूव्ह केले जातात, किंवा त्याचं फिल्ट्रेशन होतं, किंवा त्याचं काय होतं तिथे डिस्टिलेशन होतं. त्यानंतर रिफाईंड केलं जातं, तिथे त्याला शुद्ध केलं जातं. ॲव्हिएशन्स पेट्रोल, गॅसोलिन, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, ल्युब्रिकेटिंग ऑइल, तार आर द ऑप्टेन फ्रॉम द पेट्रोलियम, आणि हे आपल्याला पेट्रोलियममधून भेटतात. तर बघा नॅचरल गॅस बघूया आपण. तर नॅचरल गॅसमध्ये काय आहे, नॅचरल गॅस इज अन इम्पॉर्टंट फॉसिल फ्यूल. हा एक इम्पॉर्टंट फॉसिल फ्यूल आहे. इट इज फाउंड असोसिएटेड विथ पेट्रोलियम इन अंडरग्राउंड ऑइल वेल्स अँड इन सम प्लेसेस ॲज नॅचरल गॅस अलोन. तर बघा इट इज फाउंड असोसिएटेड विथ पेट्रोलियम इन द अंडरग्राउंड ऑइल्स. तर नॅचरल गॅस पण आपल्याला तिथेच भेटतो जिथे आपण पेट्रोलियमच्या ज्या वेल्स बघितल्या होत्या आपण, तिथूनच भेटतं ते आपल्याला इन सम प्लेसेस ॲज नॅचरल गॅस अलोन. आणि काही ठिकाणी आपल्याला फक्त काही वेगळ्या ठिकाणाहून भेटतं ते. द मेन कंपोनंट ऑफ नॅचरल गॅस इज मिथेन. नॅचरल गॅसचा मेन कंपोनंट मिथेन आहे, CH4, while इथेन C2H6, प्रोपेन C3H8 and butane also C4H10 are present in small proportion. It is transformed under the high pressure into the compressed natural gas. तर इट इज ट्रान्सफॉर्म्ड अंडर द हाय प्रेशर, आणि हा काय होतं, हाय प्रेशरमध्ये ट्रान्सफॉर्म्ड होतं, आणि त्याचं काय होतं, नॅचरल गॅस म्हणजे CNG जो आहे तो काय होतो, कॉम्प्रेस्ड होतो, अँड लिक्विफाईड नॅचरल गॅस LNG. ओके, दिस मेक्स इट पॉसिबल टू ट्रान्सपोर्ट द गॅस. आणि याच्यामुळे काय होतं, यामुळे आपण ट्रान्सपोर्ट म्हणजे गॅस काय करू शकतो, ट्रान्सपोर्ट करू शकतो. त्यानंतर पुढे आहे फॉरेस्ट रिसोर्सेस, मेडिसिनल प्लांट्स. तर बघा फॉरेस्ट रिसोर्सेसमधून बघूया आपण प्लांट आणि मेडिसिनल यूज त्याचा. बघा अडुळसाचा कफ अँड कोल्डसाठी, नीमचा फीवर अँड कोल्डसाठी, पेरिविंकलचा कॅन्सरसाठी, सिनामोमचा डायरिया, नॉसिया, त्यानंतर सिंचोना त्याचा मलेरियासाठी. तर इथे बघा एक ब्रॅकेट आपल्याला एक बॉक्स दिसतो, त्याच्यामध्ये काय आहे, द फॉरेस्ट वेल इन्क्लूड्स फायबर्स, पेपर, रबर, गम अँड ॲरोमॅटिक सबस्टन्सेस. हे जे फॉरेस्ट जे वेल्थ असतात ते काय करतात, फायबर, पेपर, रबर, गम अँड ॲरोमॅटिक सबस्टन्सेस त्यांच्यामध्ये असतात. वी गेट फ्रॅग्रंट इसेन्शियल ऑइल्स फ्रॉम लेमन ग्रास, केवडा अँड युकॅलिप्टस. ओके, आपल्याला काही फ्रेग्रेन्स देणारे किंवा आपल्याला स्मेलिंग देणारे छान ओडरवाले ऑइल्स किंवा लेमन ग्रास, त्यानंतर केवडा, युकॅलिप्टस या प्लांट्सपासून आपल्याला ऑइल्स पण भेटतात. त्यानंतर सँडलवूड ऑइल अँड युकॅलिप्टस ऑइल आर यूज्ड फॉर मेकिंग सोप्स, कॉस्मेटिक्स, एसेन्स, स्टिक्स. ओके, तर जे सँडलवूड आहे म्हणजे चंदनाचं जे ऑइल आहे किंवा युकॅलिप्टस जे प्लांट आहे त्याचं ऑइल आहे, त्याचा वापर आपण सोप्समध्ये, कॉस्मेटिक्समध्ये, इसेन्स स्टिक्समध्ये म्हणजे स्मेलिंगसाठी यूज केला जातो. वी गेट स्ट्रॉंग अँड ड्युरेबल वूड फ्रॉम टीक. आपल्याला टीक, महागोनी, नीम, सुबाबूळ दॅट आर यूज फॉर मेकिंग फर्निचर. आणि यांचा हे जे मोठे मोठे प्लांट्स असतात, वूड जास्त लार्ज वूड असतं त्यांचं, तर त्यांचा यूज आपण फर्निचर बनवण्यासाठी करतो. तर बघा गेट द इन्फॉर्मेशन, फाइंड द इन्फॉर्मेशन ऑफ मेडिसिनल प्लांट बाय डिस्कसिंग इट विथ द एल्डर्स इन द हाऊस ऑर फ्रॉम अ बुक अँड राईट इन युअर नोटबुक. तर काय सांगितलं त्यांनी आपल्याला, इन्फॉर्मेशन घ्या काही मेडिसिनल प्लांटची आणि मोठ्या आपले जे घरातले आहेत त्यांच्यासोबत डिस्कस करा आणि राईट करा तुमच्या नोटबुकमध्ये. तर बघा मिनरल अँड बायो रिसोर्सेस फ्रॉम ओशन्स. तर आपण समुद्रापासून आपल्याला मिनरल्स आणि बायो रिसोर्सेस भेटतात, तर ते थोडं आपण डिस्कस करूया. तर बघा देर आर रिझर्व्स ऑफ ए व्हरायटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस इन सी वॉटर ॲट द बॉटम ऑफ द सी अँड बिनेथ द सी बेड टू. तर आपल्याला समुद्राच्या तळाशी आपल्याला काय भेटलं जातं, व्हरायटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस, वेगवेगळे नॅचरल रिसोर्सेस भेटले जातात. दीज रिसोर्सेस अवेलेबल फ्रॉम सीज अँड ओशन्स कॉल्ड ॲज मरीन रिसोर्सेस. आणि हे जे रिसोर्सेस आहे ते आपल्याला सीज आणि ओशन्स किंवा नद्या आणि समुद्र यांच्या म्हणजे बेसला भेटतात, बॉटमला भेटतात, मराईन रिसोर्सेस. ओके, देर आर लार्ज, आणि त्यांनाच काय म्हटलं जातं, मराईन रिसोर्सेस म्हटलं जातं. देर आर लार्ज स्केल्स रिझर्व्स ऑफ मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस ॲट द बॉटम ऑफ सी. आणि तिथे सीच्या किंवा ओशनच्या बॉटमला लार्ज स्केलमध्ये काय भेटतात, आपल्याला मिनरल ऑइल आणि नॅचरल गॅस भेटतात बॉटमला. ओके, तर बघा मिनरल रिसोर्सेस फ्रॉम ओशन्स, बायो रिसोर्सेस इन ओशन्स. तर मिनरल्स आणि बायो रिसोर्सेस बघूया आपण, मिनरल रिसोर्सेस आणि बायो रिसोर्सेस बघूया. तर बघा थोरियम यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ ॲटॉमिक एनर्जी. फिशेस लाईक
pomfret, sea fish, as also shrimps and prawns. There is sources of proteins and vitamins, therefore mainly used as a seafood. तर आपण काही फिश पण खातो, तर ते बायो रिसोर्सेस आहे. आणि मिनरल्स आपण ओशन्समध्ये बघितले तर थोरियम आहे, याचा वापर प्रोडक्शन ऑफ ॲटॉमिक एनर्जीसाठी केला जातो. त्यानंतर मॅग्नेशियम बघितलं तर त्याचा वापर आपण फ्लॅश बल्ब ऑफ कॅमेराचा फ्लॅश बल्ब होतो त्यासाठी करतो मॅग्नेशियमचा. पोटॅशियमचा कशासाठी करतो? इट इज यूज्ड ॲज अ इन्ग्रेडियंट इन द प्रोडक्शन ऑफ सोप, ग्लास अँड फर्टिलायझर. याचा आपण इन्ग्रेडियंट म्हणजे पोटॅशियम हा इन्ग्रेडियंट आपण सोप, ग्लास आणि फर्टिलायझरच्या प्रोडक्शनसाठी करतो. सोडियमचा यूज आपण प्रोडक्शन ऑफ क्लोथ अँड पेपरसाठी करतो. सल्फेटचा यूज आपण यूज फॉर मेकिंग आर्टिफिशियल सिल्कसाठी करतो. आणि बायो रिसोर्सेस बघूया आपण फिश बघितले, आपण सी फूड आपण खातो त्यासाठी करतो. शेल्स बघूया, यूज फॉर प्रिपरेशन ऑफ मेडिसिन्स, ऑर्नामेंट्स अँड डेकोरेटिव्ह आर्टिकल्स. आपण शेल्सपासून डेकोरेटिव्ह आर्टिकल्स किंवा ऑर्नामेंट्स किंवा मेडिसिन पण तयार करू शकतो. फंजाय यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स, टॅबलेट्समध्ये किंवा मेडिसिनल यूजेस आहे हा. त्यानंतर शार्क्स अँड कोड फिशेस यूज फॉर प्रोड्युसिंग एडिबल ऑइल रिच इन विटॅमिन ए, डी अँड ई. तर शार्क आणि कोड फिश जे आहे यांचं एडिबल ऑइल आपल्याला विटॅमिन्स म्हणून आपण घेऊ शकतो. ओके, ए, डी आणि ई हे विटॅमिन्स यामध्ये असतात. सी कुकुंबर्स यूज्ड ॲज अ मेडिसिन फॉर ट्रीटिंग कॅन्सर अँड ट्युमर्स. आणि सी कुकुंबर जो आहे एक फिश आहे, तो फिशचा प्रकार आहे, त्याचा वापर पण आपण मेडिसिनसाठी करू शकतो, कॅन्सर आणि जे ट्युमर्स असतात त्यांच्या ट्रीटमेंटसाठी. तर चला आपण आता काही क्वेश्चन्स आहेत, आपण त्याच्यात प्रॅक्टिससाठी आपण सॉल्व करूया थोडक्यात. हू ॲम आय म्हणजे मी कोण ओळखायचं आहे. आता बघा, आय एम मेन कंपोनंट ऑफ नॅचरल गॅस. तर नॅचरल गॅसचा मी काय आहे? मेन कंपोनंट आहे. मग आता नॅचरल गॅसचा मेन कंपोनंट कोणता आहे? तर बघू आपण नॅचरल गॅसमध्ये बघूया. नॅचरल गॅस इज ऑब्टेन फ्रॉम फॉसिल फ्युल्स. मेन कंपोनंट ऑफ नॅचरल गॅस, मिथेन. आय एम द मेन कंपोनंट ऑफ नॅचरल गॅस. तर याचा आन्सर काय आहे? मिथेन म्हणजेच काय? CH4. त्यानंतर दुसरं बघूया, आय एम द मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम. बघा, आय एम द मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम. तर आपण इथे बघूया, आपण हे पण शिकलेलो आहे ॲल्युमिनियम ओर ऑफ ॲल्युमिनियम. तर बघा, मी इथे आन्सर लिहिलेला आहे, आय एम द मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम. तर आपण शोधलं, मी सापडलं त्यामध्ये. तर बॉक्साईट हा काय आहे? ॲल्युमिनियमचा ओर आहे. बघा, त्यानंतर वी आर मिनरल्स यूज्ड ॲज अ जेम्ससाठी कोणते मिनरल्स यूज केले जातात? टीन, टँटॅलम, टंगस्टन आणि गोल्ड. आय एम कॉल्ड ॲज लिक्विड गोल्ड काय? पेट्रोलियम. त्यानंतर जाऊया आपण आता पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन 2, सजेस्ट अल्टरनेटिव्ह फ्युल्स फॉर फॉसिल फ्युल्स. काही अल्टरनेटिव्ह फ्युल्स सजेस्ट करा फॉसिल फ्युल्ससाठी. तर बघा, काही अल्टरनेटिव्ह फ्युल्स आहेत फॉसिल फ्युल्ससाठी. अल्कोहोल्स आहेत, इथॅनॉल आहे, मिथॅनॉल आहे. म्हणजे अल्कोहोलचे एक्झाम्पल म्हणजे इथॅनॉल, मिथॅनॉल. त्यानंतर बायोमास आहे, बेस्ट डिझेल फ्युल्स आहेत. त्यानंतर बायोडिझेल्स आहेत. त्यानंतर मिथेन आहे, त्याच्यामध्ये नॅचरल गॅस, बायोगॅस, सिंथेटिक नॅचरल गॅस. त्यानंतर हायड्रोजन आहे. अशा प्रकारे तुम्ही फॉसिल फ्युल्स लिहू शकता. त्यांना पुढचं आहे, हाऊ टू डू फॉरेस्ट कन्झर्वेशन, राईट डाऊन युअर रोल इन दिस. तर बघा, आपण फॉरेस्टचं कन्झर्वेशन कसं करू आणि त्याचे रोल्स, राईट डाऊन युअर रोल्स इन दिस. तर बघा, आपण फॉरेस्टचं कन्झर्वेशन कसं करू शकतो? तर आपण रेग्युलेटेड अँड प्लॅन्ड कटिंग ऑफ ट्रीज म्हणजे बघा, आपण कटिंग ऑफ ट्रीज काय करू शकतो? कमी करू शकतो. त्यानंतर कंट्रोल ओव्हर फॉरेस्ट फायर, आपण फॉरेस्ट फायर कंट्रोल करू शकतो. त्यानंतर
रिफॉरेस्टेशन्स अँड ॲफॉरेस्टेशन. आपण रिफॉरेस्टेशन्स करू शकतो. त्यानंतर पुढे काय सांगितलं, प्रोटेक्शन ऑफ फॉरेस्ट. ओके, फॉरेस्टचं प्रोटेक्शन करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही फॉरेस्टचं कन्झर्वेशन करू शकता. त्यानंतर पुढचं आहे फाइंड अँड राईट डाऊन द युजेस अँड ऑफ मेडिसिनल प्लांट्स लाईक अश्वगंधा, आमला, हिरडा, बेहदा, अस्पॅरगस अँड बॅसिल. तर यांचे काय करायचे, आपल्याला ह्या मेडिसिनल प्लांट्सचे युजेस राईट करायचे आहे. तर बघा मी इथे युजेस राईट म्हणजे मी तुम्हाला सांगते युजेस. तर बघा मी अशा प्रकारे इथे लिहिलेले आहेत, युजेस लिहिलेले आहेत काही मेडिसिनल प्लांट्सचे. तर तुम्ही आणखी काही तुम्हाला माहीत असलेल्या मेडिसिनल प्लांट्सचे पण युजेस इथे राईट डाऊन करू शकतो. ओके, त्यानंतर एक्सप्लेन दॅट मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस आर प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पिक्चर्स. तर बघा आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे इथे. आणि काय विचारलेलं आहे की एक्सप्लेन द मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस. आपल्याला नॅचरल गॅस आणि मिनरल ऑइल एक्सप्लेन करायचे आर प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पिक्चर्स. ह्या पिक्चर्सपासून तयार होणारे. तर बघा इथे काय दिसतंय आपल्याला, मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो हे बघा हे असं दिसतंय तुम्हाला. हे जे आहेत काही ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे सी ओशन्समधले काय आहेत तुम्हाला दिसत आहे, हे फिश वगैरे आहेत. त्यानंतर इथे काय आहे, इथे पण खेकडी वगैरे आहेत. तर हळूहळू काय झालेलं आहे, हे पाण्यामध्ये हे कसे आहेत, दबून गेलेले आहेत म्हणजे काय झाले, बरेड झालेले आहेत. तर त्यानंतर इथून मिळणारे आपल्याला काही फ्युल्स आहेत. तर हे फ्युल्सचे नावं विचारलेली आहेत त्यांनी. मिनरल सॉईल आहेत, तर नॅचरल गॅस आहेत. तर हे कोणते कोणते आहेत, तर बघा आपण इथे आत्ता शिकलो होतो. तर तुम्हाला हेच लिहायचं आहे तिथे. हे बघा हेच लिहायचं आहे तुम्हाला तिथे. देर आर रिझर्व्स ऑफ अ व्हरायटी ऑफ नॅचरल गॅस नॅचरल रिसोर्सेस इन सी वॉटर ॲट द बॉटम ऑफ द सी अँड beneath the seabed too. These resources available from seas and oceans are called as marine resources. There are large scale reserves of mineral soil and natural gas at the bottom of sea. तर बघा तुम्हाला हे नाही राईट करायचं. तुम्हाला विचारलेलं आहे की कोणते कोणते नॅचरल गॅस किंवा तुम्हाला काय भेटू शकतं तिथे, काय म्हणतात त्याला, नॅचरल गॅस आणि मिनरल ऑइल कोणते कोणते भेटणार आहेत तुम्हाला त्यातून. तर बघा मिनरल ऑइल कोणते कोणते, तर कोणते कोणते मिनरल भेटणार आहेत. तर बघा या प्रकारचे मिनरल्स रिसोर्सेस भेटणार आहेत तुम्हाला. आणि नॅचरल गॅस कोणते कोणते भेटणार आहेत आपल्याला तिथे. तर बघा इथे हे जे आहेत मिथेन, त्यानंतर प्रोपेन, ब्युटेन, अशा प्रकारचे जे नॅचरल गॅस आहेत ते तुम्हाला तिथे भेटणार आहे. त्यानंतर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. राईट द नेम्स ऑफ. तर बघा हाय क्वालिटी कोल. हाय क्वालिटी कोल कोणता आहे आपण बघितलं होतं बघा, हाय क्वालिटी कोल. हाय क्वालिटी कोल आपण बघितलं होतं. अँथ्रासिट आहे, राईट. अँथ्रासिट हा एक कोणता आहे, हायेस्ट ग्रेड क्वालिटीचा काय आहे, कोल आहे अँथ्रासिट. ओके, लक्षात ठेवायचं तुम्हाला अँथ्रासिट. त्यानंतर एनर्जी मिनरल्स. एनर्जी मिनरल्स कोणते आहेत तुम्ही बघितले का. एनर्जी मिनरल्समध्ये आपल्याला सापडेल याचा आन्सर एनर्जी मिनरल्स. तर बघा पीठ, लिग्नाईट मीन्स ब्राऊन कोल, त्यानंतर ब्युटिमेनस कोल, त्यानंतर अँथ्रासाइट, हे काय आहेत, एनर्जी मिनरल्स आहेत. त्यानंतर पुढे काय क्वेश्चन होता आपला, मराईन मिनरल वेल्थ. तर मराईन मिनरल वेल्थ तर बघा हे जे आपल्याला हे दिलेले आहे मिनरल रिसोर्सेस फ्रॉम ओशन, बायो रिसोर्सेस इन ओशन्स. तर हे काय आहे, मराईन मिनरल वेल्थ आहे. ओके, त्यानंतर तिचं काय इन्ग्रेडियंट्स फ्रॉम पेट्रोलियम. तर पेट्रोलियममधून आपल्याला कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स भेटतात तर आपण हे पण शिकलेलो आहे. पेट्रोलियमपासून आपल्याला कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स भेटतात.
तर बघा, पेट्रोलियम इन द अंडरग्राउंड ऑइल वेल्स अँड इन सम प्लेसेस नॅचरल गॅस. द मेन कंपोनेंट ऑफ नॅचरल गॅस इज मिथेन. नाही, हे नाही आहे. काय विचारलं होतं आपल्याला? क्वेश्चन काय होता? पेट्रोलियम, इन्ग्रेडियंट्स ऑफ पेट्रोलियम. तर पेट्रोलियमचे इन्ग्रेडियंट्स विचारले होते, तर आपण हे शिकलेलो आहे इन्ग्रेडियंट्स पेट्रोलचे. हे बघा इथे आहे, इन्ग्रेडियंट्स ऑफ पेट्रोल. हे बघा, गॅसोलिन, डिझेल, केरोसिन, नाफ्ता, ल्युब्रिकेटिंग ऑइल तर ऑप्टेन फ्रॉम द पेट्रोलियम. हे काय आहे? पेट्रोलियमचे इन्ग्रेडियंट्स आहेत. तर अशा प्रकारे इथे आपली ॲक्टिव्हिटी शीट नंबर 20 संपलेली आहे. तर आपण पुढच्या शीट्स पण तुमच्यापर्यंत लवकर अवेलेबल करून देणार आहोत. कीप वॉचिंग. थँक्यू.